छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, व्यासपीठावर युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई, त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य अंकितजी प्रभू, दीक्षाताई संखे, त्याचबरोबर दीक्षाताई पवार, सानिकाताई देवराज, धनश्रीताई, त्याचबरोबर आमचे आशिषजी पवार, हनुमानजी शिंदे, अतुलजी गावंडे, प्रशांतजी जगताप, धनराजजी दानवे, अभिजितजी थोरात, आमचे ऋषी खैर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, अतुलजी गावंडे असतील आणि दीक्षाताई असतील, यांनी आजचं या मेळाव्याचं प्रयोजन काय, मेळावा कशाकरता घेतलाय, हे अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगितलं. त्याची आठवण तुम्हाला त्यांनी सर्वांनी तुम्हाला करून दिली की 6 मार्चला कशा प्रकारे आमची एक बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि त्याच्यानंतर जिथे जिथे म्हणून शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढतील तिथं शिवसेनाची युवा सेना पुढाकार घेईल आणि तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युवक काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले मित्रपक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन मेळावे घेतील. जिथं राष्ट्रवादीची ताकद असेल तिथं राष्ट्रवादी लढेल, जिथे काँग्रेसची ताकद असेल तिथं काँग्रेस मेळावे घेईल आणि या माध्यमातून सर्वच पक्षाच्या युवकांना एकत्रित करण्याचं काम हे आजच्या निमित्ताने करावं. ज्यांना जायचं आहे ना जाऊ दे, शांत बसा, बडबड बडबड नको आता. आणि त्याच माध्यमातून आपण सर्वांनी एकत्रित येऊन येणाऱ्या काळामध्ये लढायचं असेल तर आपल्याला एका शिस्तीने सर्वांना या ठिकाणी चालावं लागेल, एका विचाराने एका ध्येयाने आपल्याला सर्वांना चालावं लागेल आणि तरच आपण ही लढाई जिंकू शकतो. नाहीतर आपल्यावरती इतर लोक हवी होतील, हे एवढं आजच्या निमित्ताने आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एकत्रित लढाई करण्याकरता आणि त्याच्यासाठी आवाहन करण्याकरता म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं, आम्ही बोलवलं. आज आपण विरोधी पक्षामध्ये बसलोय, आपली केंद्रात सत्ता नाही, आपली राज्यात सत्ता नाही, परंतु आपण आता लवकरच लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. परंतु आपण सर्वजण विसरतोय. त्याचं कारण एवढंच आहे की साधारणपणे माणसाची वृत्ती अशी असते की तो लवकर विसरत असतो. आपण जर का पटकन एखाद्याला प्रश्न विचारला की काल रात्री तुम्ही कुठली भाजी खाल्ली होती, तर काही सेकंद का होईना आपल्याला वेळ घालवावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला आठवतं की काल आपण काय जेवलो होतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल की आपण आज जरी विरोधी पक्षात असलो, आज आपले जे आमदार आपल्यासोबत राहिले, खासदार आपल्यासोबत राहिलेत, त्यांच्या बाबतीत जी दुजा भावाची वागणूक ही दिली जाते आणि त्यांना निधी दिला जात नाही, त्यांच्यावरती अन्याय केला जातोय, तरी देखील गेले पूर्वीचे 2.5 वर्ष 2019 पासून 2022 पर्यंत आदरणीय उद्धव साहेब आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं. त्यांचे डॉक्टर असतील, सायंटिस्ट असतील, त्यांना देखील लक्षात येत नव्हतं खऱ्या अर्थाने करायचं काय आहे. आणि त्याच वेळेला आपण पण त्यावेळेस सत्तेत होतो. एका बाजूला भारतीय जनता पार्टी सातत्याने वाट बघत होती की उद्धव साहेबांचं आणि महाविकास आघाडीचं सरकार कसं उलटवून लावता येईल. त्याच वेळेला उद्धव साहेब शांत होते. एका बाजूला रोज सकाळ संध्याकाळ कोण सकाळी 10 वाजता टीव्हीवर यायचं, कोण सकाळी दुपारी 2 वाजता टीव्हीवर यायचं, कोण संध्याकाळी 4 वाजता टीव्हीवर यायचं, कोण संध्याकाळी 8 वाजता टीव्हीवर यायचं आणि सातत्याने महाविकास आघाडीवर आणि उद्धव साहेबांवरती टीका करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात बसून करत होती. परंतु त्या ठिकाणी उद्धव साहेब अजिबात ढळले नाहीत. उद्धव साहेबांनी अजिबात त्या सगळीकडे लक्ष दिलं नाही आणि आपल्या सर्वांना कोरोनातनं बाहेर काढलं. फक्त बाहेर काढलं असं नाहीये, तो जो धारावीचा पॅटर्न उद्धव साहेबांनी मुंबईमध्ये राबवला, जो जगातली सर्वात मोठा स्लम म्हणून ओळखला जातो, त्या धारावीचा पॅटर्नचं कौतुक हे WHO जी जागतिक आरोग्य संघटना आहे, त्या आरोग्य संघटनेने पण त्या ठिकाणी केलं. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जर का हा कोरोनाला हद्दपार करायचा असेल तर आपल्याला उद्धव साहेबांच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडनं काही शिकवण घ्यावी लागेल, तर आपण हा कोरोना दूर करू शकतो. आणि म्हणून ते काम आपल्याला पोचवायचं आहे.
हे लोक आपल्याला बदनाम करतात. आज या ठिकाणी मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणामध्ये आलेत. मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगावं लागेल की ज्या वेळेस 2022ला उद्धव साहेबांचं आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं त्यावेळेस सांगण्यात आलं की उद्धव साहेब हे तुमच्या काळामध्ये त्यावेळेस हिंदू धर्मीय असतील मुस्लिम धर्मीय असतील यांचे सण हे साजरे होत नव्हते. परंतु तुम्हाला आठवत असेल तर बघा 2022लाच उद्धव साहेबांनी या कोरोनाची विल्हेवाट लावली. या कोरोनानं हद्दपार केला. त्या वेळेपासनं ईद असेल, आमच्याकडचा कोकणातला शिमगा असेल, अन्य गुढीपाडवा असेल किंवा तुमचा बाकी दसरा वगैरे सगळं गणपती वगैरे सगळे सण साजरे झाले. सगळे सण साजरे झाले. कुठलाही सण शिल्लक राहिला नाही. परंतु जाणून बुजून उद्धव साहेबांना आणि महाविकास आघाडीला बदनाम केलं जातंय. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे. हा बदनामी जे कोणी करतात त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी ही तुमची आहे. आपण काय फक्त कोरोनापुरती बोलायला पाहिजे अशातला काही भाग नाही. ज्या वेळेस 2014ला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेस तुम्हाला आठवतंय तर बघा, जे ऑरेंज म्हणजे केशरी कार्ड असतं, रेशन कार्ड असतं केशरी, त्या रेशन कार्डवरती त्यांना जे धान्य मिळायचं ते 2014पासून बंद झालं. ते कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या सरकारने स्वतः पैसे भरून उद्धव साहेबांच्या काळात मध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या रेशन कार्डवरती लोकांना धान्य देण्याचं काम हे उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीने केलं. हे त्यांनी केलं. त्याच वेळेस जे कोणी आजारी पडत होते त्यांना जन आरोग्य महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं मोफत उपचार करण्याचं काम हे महाविकास आघाडीचं आहे. आणि अशा प्रकारची अनेक कामं ही महाविकास आघाडीने केलेली आहेत. ती आम्हाला सर्वांना त्यांच्यापर्यंत पोचवावी लागतील. ती आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी ही कामं ही आपल्याला पोचवावी लागतील. आपल्याला सांगावं लागेल की जी बदनामी आपण एका बाजूला चालवलेत त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये. आणि म्हणून ते आपण पोचवावं हे आजच्या निमित्तानं आव्हान करण्याकरता तुम्हाला सर्वांना आमंत्रित केलं. आणि मी एवढ्या लांबून कोकणातून विशेष करून या ठिकाणी आलो. बाकी सगळ्या विषयांवरती अनेक लोक बोलतील, परंतु मला जाणून बुजून काही 2 गोष्टींवरती बोलायचं आहे. ते म्हणजे आपले दोन्ही पक्ष, शिवसेना असेल नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे दोन्ही पक्ष फक्त फोडले गेले नाही तर ते चोरले पण गेले. ते चोरले पण गेले. आज आपण युवक असून आपण सगळे म्हणतोय, कुठे गेले ऋषिकेश गेले, आमचा ऋषी म्हटला, सगळेच म्हटले की आम्ही युवकांची ताकद काय असते ती दाखवू. हे तुम्ही जरी सगळेजण म्हटले असलात, काय झालं, आम्ही जरी दाखवू असं तुम्ही जरी म्हटले असलात तरी तुमच्या समोर इतिहास असला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला इतिहास माहीत नाही तोपर्यंत आपण इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या समोर इतिहास असला पाहिजे. शिवसेना पक्ष हा 1966 साली जेव्हा स्थापन झाला तेव्हा फार हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकच माननीय बाळासाहेबांकडे होते. फार काही लोक होती अशातला काही भाग नाही. फार थोडी लोकच त्या ठिकाणी होती. त्याच्यामध्ये त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यामध्ये दत्ताजी साळवी साहेब असतील, वामनराव महाडिक साहेब असतील, मनोहर जोशी सर असतील, सुधीरभाऊ जोशी असतील, मधुकरराव सरपोतदार असतील, दत्ताजी नलावडे साहेब असतील, शरदभाऊ आचार्य असतील, सुभाषजी देसाई सर असतील, लीलाधरजी डाके असतील, सतीशजी प्रधान असतील, नाही तर छगनजी भुजबळ असतील. ही सगळी मंडळी त्यावेळेस त्यांच्या हाताशी होती. आणि त्यांनी या सर्व मंडळींनी आणि त्याच्यामध्ये असंख्य शिवसैनिकांनी फक्त आपलं घाम गाळून नव्हे तर रक्ताचं पाणी आणि रक्ताचं शिंपण घालून ही शिवसेना वाढवले. अनेकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, आयुष्याचा त्याग केला, त्याच्यातनं ही शिवसेना वाढली. त्याच्यामध्ये आमदार विठ्ठलराव चव्हाण असतील, KT थापा असतील, आमदार रमेश मोरे असतील, नगरसेवक विनायकजी वाबळे असतील, मनोहरजी सुर्वे असतील, अशा असंख्य लोकांनी आपल्या रक्ताचं शिंपण घातलं. तेव्हा ही शिवसेना वाढली. आदरणीय पवारसाहेब असतील, ते गावागावात जाऊन फिरले, जिल्ह्यात फिरले, तेव्हा ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वारली. आणि ती पार्टी, दोन्ही पार्ट्या हे फोडण्याचं आणि चोरण्याचं काम झालं. आज पुन्हा एकदा आपण खऱ्या अर्थाने नशिबान आहोत. कोरोनासारखी महामारी आली ती 100 वर्षातनं एकदा येते. 100 वर्षातनं एकदा येते. मिलिटरीमधले अनेक लोक या भागातले असतील. मिलिटरीमधला जेव्हा माणूस मृत पावतो त्याची इच्छा एवढीच असते की लढता लढता मला मरण यावं, प्रतिस्पर्ध्याचे 2 शिपाई मारून मला मरण यावं, एवढीच एक त्याची इच्छा असते. परंतु धोकाधडीने माझं मरण येऊ नये ही त्याची प्रामाणिक इच्छा असते. तो जो मरणासाठी लढत असतो तो लढतो तोच मरणासाठी की मला माझ्या देशाची रक्षा करताना त्या ठिकाणी मरण यावं हा विचार करून तो लढत असतो. ही लढाई ही आपली काही जीव गमावण्याची आहे असं मी सांगणार नाही, परंतु आपल्या सर्वांना लढावं लागेल. आपल्या सर्वांना या ठिकाणी लढावं लागेल. कारण ही संधी पुन्हा एकदा आपल्याकडे आली आहे. आज आपण म्हणतो की शिवसेना आम्ही राखली, आम्ही वाढवली, परंतु ह्या सर्वांची आठवण केल्याशिवाय आपल्याला पुढे जाणे शक्य नाहीये. आज आपण समृद्धी महामार्गावरनं जातो. समृद्धी महामार्ग आज आपली पिढी म्हणते
की समृद्धी महामार्ग आहे, पूर्वी कुठला आणखी महामार्ग असेल किंवा रस्ताच नसेल, पुढच्या पिढीला ते आठवत नसतं की मागं काय झालं आणि त्याच्यासाठी सिंहावलोकन हे करावं लागतं. सिंहावलोकन हे करावं लागतं आणि ते तुम्ही करावं आणि त्याच्यातनं येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही या ठिकाणी उभी आपण सर्वांनी करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण अशी जी असाल सर्वांनी उभा करावा आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं काम हे आपण सर्वांनी एकत्रित मिळून करूया अशा प्रकारचं आवाहन करतो. एक बी टीम या ठिकाणी आहे, त्यामुळे मुस्लिम धर्मियांना माझी एक छोटीशी विनंती आहे की बी टीम तुम्ही सर्वजण ओळखून आहात, सावध राहा. तुमची मतं फुकट घालवू नका. निवडून येणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात ही मतं द्या, कारण जर का पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर संविधान घटना हे ते शिल्लक ठेवणार नाहीत. एक छोटंसं उदाहरण देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. छोटंसं उदाहरण देतो. घटना ही ते काय हलवू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे की घटनेला ते हात लावू शकत नाही, परंतु घटनेचं महत्त्व कमी करायचं. एकच उदाहरण देतो की जी महालेखापाल आपण ज्याला कॅग म्हणतो त्यांनी बरेच या सरकारचे घोटाळे बाहेर काढले, बरेचसे घोटाळे बाहेर काढले आणि हे सगळे घोटाळे बाहेर काढल्यानंतर जी लेखापाल आपण ज्याला म्हणतो कॅग म्हणतो ती संस्थाच ह्या पुढे नसेल अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे आणि हळूहळू घटनेचं महत्त्व कमी करायचं. ते कमी होऊ द्यायचं नसेल तर तुम्हा आम्हाला सर्वांनी या ठिकाणी एकत्रितपणे लढावं लागेल. हे एवढंच सांगण्याकरता मी या ठिकाणी लांबून आलो. आपल्याला महाविकास आघाडीचा आवाज येणाऱ्या काळामध्ये बनायचा आहे. युवकांच्या अडचणी ह्या असंख्य आहेतच, त्याच्यावरती तुम्हाला सर्वांनी एकत्रित आवाज उचलायचाच आहे. महिलांचा असेल, पुरुषांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, बेरोजगारांचा असेल, या सगळ्यांचा आवाज आपण बनावा अशी आपल्याला आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.